नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता कल्पनाने ताट वाढलेला आहे. प्रतिमा त्या सगळ्या गोष्टीकडे पाहतच राहते. सायली देखील ते सगळं पाहत असते. सायली आणि प्रतिमाला आश्चर्य वाटणारी गोष्ट कल्पनाने केलेली असते. प्रतिमा तिला विचारते की कोणासाठी ताट वाढतेस, तेव्हा कल्पना स्पष्टपणे सांगते की सायलीसाठी ताट वाढत आहे. ऐकल्यावर सायली आणि प्रतिमा दोघींनाही आनंद झालेला आहे, कारण सायलीने ठरवले असतं की आता ती जेवणार नाही. एकच दिवस नव्हे तर 3 दिवस ती जेवणार नाही असं तिने ठरवलेलं असतं. कारण अस्मिताच बोलणं तिला पटलेलं नसतं, पण आपली चूक झालेली आहे असं समजून तिने ठरवलेलं आहे. पण कल्पनाला मात्र ते अजिबात पटलेलं नाही, कारण अस्मिताची चूक आहे आणि त्या गोष्टीची शिक्षा सायलीला व्हायला नको असं तिला वाटते. आणि त्याप्रमाणे तिने सायलीची बाजू घेऊन सायलीने जेवणं गरजेचं आहे असं सांगितलेलं असतं. कारण इथं अस्मिताच चुकतेय हे देखील तिला माहीत असतं. वरून अर्जुन आणि प्रताप हे सगळं पाहत असतात. कल्पना वरवर जरी सायलीच्या विरोधात बोलत असली आणि तिला सायलीच्या गोष्टी पटत नसल्याच दाखवत असली, तरी देखील मनातून मात्र सायलीवरती किती प्रेम करते हे मात्र स्पष्ट झालेलं असतं. सायलीला देखील ती गोष्ट आता समजलेली असते. अर्जुनने केलेला प्लॅन सक्सेस होतोय असं प्रतापने देखील आता अर्जुनला सांगितलेलं असतं. कारण अगदी बरोबर, अगदी मर्मी खाऊ बसलेला असतो आणि कल्पना ही सायलीवर किती प्रेम करते हे सर्वांनाच दिसत असतं. प्रतिमा देखील पाहते आणि प्रतिमाच्या चेहऱ्यावर हस येतं. तिला कळतं की कल्पना खरोखरच तिच्यावर म्हणजेच सायलीवर प्रेम करते. सायलीला ही गोष्ट खूपच छान वाटते की आपल्यासाठी कल्पनाने जेवण वाढलेलं आहे आणि जेवणाचा आग्रह देखील केलेला आहे. आता जेवण्याची इच्छा नसताना आणि आपलं चुकलेलं आहे असं तिला वाटत असताना देखील कल्पनाच्या प्रेमाखातीर आपल्याला जेवणं गरजेचं आहे हे तिला समजतं. आणि ती स्मित हास्य करत करत कल्पनाला सांगते की आता मी जेवणार आहे. कल्पना देखील खुश होत्याने म्हणते, हो, तू जेवायलाच पाहिजे, कारण तुझ्या प्रेमळ सासूने तुझ्यासाठी जेवण वाढलेलं आहे. सायलीला ती गोष्ट कितीतरी छान वाटलेली असते. कित्येक दिवसानंतर कल्पना एवढं छान बोललेलं असते. अगदी पहिली जशी बोलत होती तशी बोलत असते आणि त्यामुळे सायलीने जेवायचं ठरवलेलं आहे. सायली एक घास खात असते तेव्हा तिला जुन्या आठवणी देखील आठवत असतात. तर कल्पनाला देखील तृप्त झाल्यासारखं वाटत असतं आणि प्रतिमाला देखील तृप्त झाल्यासारखं वाटत असतं. कारण कित्येक दिवसानंतर कल्पना सायलीशी इतकं छान वागलेले असते. प्रतिमा ते सगळं पाहते आणि अर्जुनने केलेला प्लॅन हा अतिशय योग्य आहे असं तिला वाटत असतं. सायलीला ती सांगते की बघ, अजूनही तुझी सासू तुझ्यावर किती प्रेम करते हे तुला आता तरी समजलं ना. सायली तर खूपच आनंदित झालेली असते. त्यानंतर इकडे कुसुमने सायलीला फोन केलेला आहे. कुसुम सायलीला सांगते की तू मधुभाऊंची काहीच काळजी करू नको, मधुभाऊ अगदी व्यवस्थित आहेत. सायली म्हणते, मी आता त्यांना भेटायला येणार आहे. कुसुम म्हणते, अग बेडी, आता कशाला यायला लागलेस? आता नको येऊ, तू नंतर ये. आम्ही आहेत ना इथं, काका काकू आहे, आम्ही सर्वजण आहोत, आम्ही त्यांची काळजी घेतोय. तू काहीच काळजी करू नको, आम्ही इथेच बाहेर बसून आहोत. तू निश्चिंत रहा आणि तुझ्या तब्येतीची काळजी घे. इथली काळजी तू अजिबात करू नको. पण सायलीला मात्र मधुभाऊंची खूपच काळजी वाटत असते. सायली म्हणते, नाही, मला आल्याशिवाय दम निघणार नाही. एकदा मला त्यांना बघितल्याशिवाय दम निघणार नाही. आता मला वाटते त्यांना येऊन भेटलंच पाहिजे. तेव्हा कुसुम म्हणते, हो, तू म्हणतेस ते बरोबर आहे, पण तुला माझ्यावर विश्वास नाहीये का? अगं, मी घेते म्हणलं ना काळजी, आणि तसं काही गरजेचं वाटलं तर मी तुला बोलवून घेईल. तू निश्चित रहा आणि आराम कर. आणि एवढंच वाटत असेल तर उद्या ये, पण आज लगेच येण्याची गडबड आणि धावपळ करू नको. अर्जुन हे सगळं पाठीमागून ऐकत असतो. अर्जुनला आनंद या गोष्टीचा झालेला असतो की आज कल्पनाने अगदी पाहिल्यासारखं वागणूक तिला दिलेले आहे. सायली फोनवर बोलत असते
तेव्हा अर्जुनला या गोष्टीच आठवत असतात आणि अर्जुन आपण केलेला प्लॅन हा योग्य आहे या गोष्टीवर विचार करत असतो. तर इकडे कुसुम तिला सांगत असते की तू अजिबात मधुभाऊंची काळजी करू नको, कारण मधुभाऊ निश्चिंत आहे आणि अगदी छान ठणठणीत बरे होतील. तू काही काळजी करू नको असं सगळं सांगून ती सायलीच्या त्रास कमी करण्याचा प्रयत्न करत असते. फोन ठेवतो तेव्हा फोन ठेवलेला असतो तेव्हा सायली पाहते की अर्जुन पाठीमागे आलेला आहे आणि ती सांगते की होऊनची तब्येत आता व्यवस्थित आहे. अर्जुन म्हणतो हो, आता काळजी करण्यासारखं काही नाहीये, आपण त्यांना बघण्यासाठी उद्या जाऊया. त्याचबरोबर सायलीने सांगितलेलं असते की मला असं वाटतं मधुभाऊची तब्येत जर का चांगली झाली तर आपण त्यांना घेऊन येऊया का, पण आपण त्यांना इथं आणलेलं घरच्यांना म्हणजेच विशेषतः अस्मिताला पटेल का, कारण अस्मिताला आजकाल माझं काहीच पटत नाही. अस्मिताच्या पण जाऊ द्या, पण बाबांना पण ती गोष्ट पटेल का नाही कसं मला कळत नाही. तेव्हा अर्जुनच्या मनात तर विचार चाललेले असतात, अगं हे तर सगळं उग खोट चाललेलं आहे. तू का अस विचार करतेस, पण आत्ता साहिलीला काय कळू द्यायचं नसतं. त्यामुळे तो म्हणतो अस्मिताच काय, तू मनावर घ्यायला लागलेस. अस्मिता कशी आहे माहिती आहे ना तुला. तेव्हा सायली म्हणते हो, पण बाबा देखील आजकाल माझ्या विरोधात बोलतायत आणि मला मी चुकीचे आहे असं दाखवतायत. मला या गोष्टीच खूप वाईट वाटतं, कारण बाबा कधीच असं करत नव्हते, पण आजकाल ते असं करायला लागलेले आहेत. अर्जुन विषय टाळण्याचा प्रयत्न करतो तेवढ्यात सायली म्हणते की पण एक गोष्ट मात्र आज खूप चांगली झाली. अर्जुन विचारतो काय, तेव्हा ती सांगते की आज मला आईंनी जेवायला स्वतःच्या हाताने वाढलं आणि त्यामुळे मी पोटभर जेवले. हे ऐकल्यावर अर्जुन खुश होतो. अर्जुन म्हणतो की हेच तर करायचं आहे. अजून ती तुझ्याशी खूप चांगलं वागणार आहे, कारण आम्ही तसं करणारच आहोत. त्यामुळं मिशन ममा आहे ते मला असंच चालू ठेवावं लागणार आहे. त्याचबरोबर त्याच्या डोक्यात सायलीच्या लहानपणीच्या गोष्टी देखील येत असतात. आता लवकरात लवकर सायलीच्या लहानपणीच्या गोष्टीविषयी आपल्याला काहीतरी कळलं पाहिजे असं तो मनात बोलत असतो. तर इकडे सायली म्हणत असते की खरंच आज आई माझ्याशी ज्या पद्धतीने वागल्या ना, त्यामुळे मी खूपच खुश आहे. मला असं वाटलंच नव्हतं की त्या माझी बाजू घेतील आणि मला जेवायला देखील वाढू शकतील, पण अस्मिता आणि बाबा हे जरी माझ्याशी वाईट वागत असले तरी देखील त्याचा चांगला परिणाम मला हा जाणवतोय की चक्क आई माझ्याशी खूपच चांगलं वागू लागलेले आहे आणि त्या गोष्टीचा आनंद मला होतोय. या गोष्टीच मला आता वाईट वाटत नाहीये की अस्मिता आणि बाबा माझ्याशी वाईट वागतायत. अर्जुनला खरंतर ही गोष्ट पटलेली असते आणि म्हणूनच तो मनात म्हणत असतो हेच तर करणं अपेक्षित आहे. तुमच्या चेहऱ्यावरच हास्य असंच मला वाढवत राहायचं आहे आणि आई तुमच्याशी अजून चांगलं कसं वागेल असा प्रयत्न मला करायचा आहे. इकडे प्रताप त्याच्या बेडरूममध्ये आलेला असतो तेव्हा कल्पना पुस्तक वाचत बसलेले असते आणि प्रताप मुद्दाम तिला चिडवण्यासाठी म्हणतो की आजकाल त्या अस्मिताच काय चाललंय तुला कळते का. ती म्हणते काय झालं अग अस्मिता, तिला सगळं मनासारखं करायचं असतं, पण ती सायली देखील तसंच वागायला लागलेली आहे. त्या सायलीचं मला अजिबात पटत नाहीये. ती म्हणते आता सायलीचं काय झालं. तो म्हणतो ती बघतेस ना सायली आपल्या अस्मिता बरोबर कशी वागते. अस्मिता 2 जीवांची आहे, ही गोष्ट तिला कळत नाही का. अस्मिताच्या मनासारखी एकही गोष्ट सायलीला करायची नाहीये असं मला जाणवायला लागलेलं आहे. तेव्हा कल्पना चिडेत्याने म्हणते तुम्हाला काय कळतंय का नाही, तुम्ही कोणाची बाजू घेताय समजते का. अहो अस्मिता कशी वागते त्या सायली बरोबर हे तुम्हाला माहीत आहे ना, का तरी देखील तुम्हाला मुद्दाम तसंच वागायचं आहे का. मला तुमचं हे वागणं ना अजिबात पटलेलं नाहीये. तुम्ही त्या अस्मिताची बाजू का बरं घेताय आणि तिची बाजू चुकीचीच आहे म्हणून मी तुम्हाला असं बोलते, कारण ती कशी वागत असते आणि कशी बोलत असते ना ते मला अजिबात पटत नाही. खरं तर प्रतापला हेच काढून घ्यायचं असतं की आम्ही दोघं जे वाईट वागतोय याबद्दल
कल्पनाला नक्की काय वाटतंय, पण प्रताप म्हणतो अच्छा म्हणजे आता तू सायलीची बाजू घेणार आहेस का? तेव्हा ती म्हणते मी तिची बाजू नाही घेतेय, पण जे योग्य आहे ते मी सांगते सायलीला. ती कसं बोलते ना ते मला अजिबात नाही पटत. बरोबर बरोबर प्रतापने तिच्या मनातली गोष्ट काढून घेतलेली असते. कल्पनाच्या मनात हेच आहे की सायलीवर अन्याय होतोय आणि त्यामुळे ती सायलीची बाजू घेणार. हे आता प्रतापला समजलेलं असतं आणि मुद्दाम प्रताप तिला चिडवून झोपत असतो आणि झोपताना स्मितहास्य करत तिच्याकडे पाहत देखील असतो. कल्पनाला मात्र या गोष्टी माहिती नसतात. सकाळ झालेलं असते. इकडे हॉस्पिटलमध्ये प्रिया झोपीतून उठलेली आहे. कित्येक दिवसानंतर आपल्याला मऊ मऊ गादीवर झोपायला मिळालं, उशी घ्यायला मिळाली. या गोष्टीचा तिला आनंद झालेला असतो. जेव्हा ती डोळे उघडते तेव्हा तिला पाठीमागून आवाज येतो, तो म्हणजे अश्विनचा. अश्विन अजून पण इथेच आहे म्हणल्यानंतर ती थोडीशी चिडते. हा चिपकू काय मला सोडत नाहीये. जर का तुमच्या ॲडव्हर्टाईजच्या लोकांनी ह्याला पाहिलं ना तर त्याला तुमच्या ॲडव्हर्टाईजमध्ये घेतील असं ती म्हणत असते. तेवढ्यात अश्विन तिच्या जवळ येतो आणि तिला उठवण्याचा प्रयत्न करत म्हणतो झोप झाली आहे का तुझी? म्हणते हो झोप झाली आहे. तो म्हणतो ठीक आहे, कसं वाटते आता तुला? तेव्हा ती म्हणते हो आता जरासं बरं वाटते. अर्जुन अश्विन म्हणतो हा मी आहे ना, तर तू काहीच काळजी करू नको. तू ठणठणीत बरी होत नाहीस ना तोपर्यंत मी कुठे सुद्धा जाणार नाही. खरं तर तिला अश्विनचा अजिबात काहीच पटत नसतं. तिला असं वाटत असतं की त्याने इतका वेळ इथं थांबायलाच नको, पण तिला माहिती आहे की आता या जगात एकमेव व्यक्ती आपल्याला मदत करू शकते आणि तो म्हणजे अश्विन. याला काही जरी सांगितलं तर खरं वाटतं आणि आपण त्याच्या या खरं वाटण्याचा गैरफायदा घेऊ शकतो ही गोष्ट देखील तिला माहीत असते. आणि बरोबर तिने आता तिच्या मनातली एक एक गोष्ट त्याला सांगायला सुरुवात केलेली आहे. ती सांगते की मला घरच जेवण जीव वाटते, पण मला घरच जेवण कसं मिळणार ते काय माहिती नाही. अश्विन म्हणतो अगं मी असताना तू काळजी करायला लागलेली आहेस. तुला घरच जेवण जेवायचं आहे ना, तू निश्चिंत रहा, तुला घरचा डबा मिळणार आहे. मी स्वतः जाऊन आणणार आहे. हे ऐकल्यावर तिला खूपच आनंद होतो, पण ती म्हणते खरंच असं होऊ शकेल का? मला घरचं जेवण मिळू शकेल का? घरचे माझ्यासाठी डबा देतील का? अश्विन म्हणतो म्हणजे मी आहे, काही काळजी करू नको आणि तुझा त्या घरावर अजूनही तेवढाच अधिकार आहे जेवढा माझा अधिकार आहे. त्यामुळे तू निश्चिंत रहा, मी घरी जाणार आहे आणि तुझ्यासाठी गरमागरम डबा घेऊन येणार आहे. अगदी तुला काय काय आवडते ना ते सगळं सांगून ठेव, ते मी त्यांना करायला लावणार आणि त्याप्रमाणे तुझ्यासाठी डबा बनवून घेऊन येणार, असं तो सांगत असतो. अश्विन असं सांगत असताना प्रियाला खूपच आनंद होत असतो, कारण जर का हा घरी गेला आणि त्याने हे सगळं करायला लावलं तर घरामध्ये अजून क्लॅश होतील आणि आपण नसताना देखील आपण कसे भांडण लावू शकतो हे तिथे घरच्यांना चांगलं समजेल. पण ही साधी गोष्ट अश्विनच्या मात्र अजिबात लक्षात येत नसते. अश्विन चुकीचीच म्हणजेच प्रियाची बाजू घेऊन तिला सांगत असतो की तू निश्चिंत रहा, तुला मी ठणठणीत बरी करणार आणि घरचा डबा देखील मी तुला मिळवून देणार. आणि प्रिया देखील त्याच्या पुढे असं काही नाटक करत असते की अश्विनला तिच्याविषयी सहानुभूती वाटावी आणि प्रेम वाटावं. इकडे प्रताप आणि सर्वजण डायनिंग टेबलवर बसले असतात. प्रताप, प्रतिमा, त्याचबरोबर अस्मिता तिघही बोलत असतात. प्रतिमा म्हणत असते हे नाटक आता किती दिवस चालू ठेवायचं? काल बघितलं ना कल्पनाने जेवायला वाढलं की तिला, तेव्हा प्रताप म्हणतो अगं आत्ताशी तरी सुरू झालंय. आत्ताशी एक दिवस ती फक्त चांगलं वागलेलं आहे, जरासं अजून चांगलं वागणं अपेक्षित आहे. प्रतिमा म्हणते हो पण बिचार सायलीला या गोष्टीचा खूप त्रास होतोय हो, ती कशी झाली होती काल बघितलं ना, ती जेवणारच नव्हती. अस्मिता म्हणते हो पण आता सध्या दुसरा काहीच पर्याय नाहीये, आपल्याला सध्या तिच्यावर फोकस करणं गरजेचं आहे आणि आई कसं चांगलं वागते ना हे पाहणं गरजेचं आहे. त्यामुळे हे नाटक असंच चालू ठेवावं लागणार आहे. तेवढ्यात सायली येते
आणि लगेच विषय बदलून म्हणतात, सायली अस्मिता तिला म्हणते की अश्विन दिसत नाहीये, कुठे आहे अश्विन? सायली म्हणते, अश्विन भाऊजी कालपासून घरीच आलेले नाहीयेत, रात्री देखील ते घरी आलेले नव्हते, जेवायला देखील ते नव्हते. मला कळत नाहीये ते कुठे गेलेले आहेत. मला वाटत ते प्रियाकडे गेलेले आहेत असं ती सांगते. तेव्हा प्रताप चिडतो आणि म्हणतो, या पोराला ना जरा सुद्धा अक्कल राहिलेली नाहीये. काय गरज आहे त्या मुलीची मदत करायची? ती मुलगी इतकी वाईट आहे हे त्याला माहीत असताना सुद्धा तो का मदत करतो ना, तेच मला कळत नाही. तेव्हा सायलीला देखील ही गोष्ट पटलेली नसते. सायली म्हणते, ठीक आहे, असू जाऊ द्यात. आणि तेवढ्यात रविराज आलेला असतो. रविराजला पाहून सायली आणि सर्वांनाच आनंद होतो. रविराजच्या हातामध्ये मोठी पिशवी असते आणि त्यांना पाहून अस्मिता म्हणते, अरे वाह, तुम्ही आलात तर बरं झालं. या गरमागरम आपण चहा घेऊया. रविराज म्हणतो, आता यावच लागलं. आमच्या मंडळी आता घरी नाहीत म्हणल्यानंतर काय करणार? आणि मी आलोय त्या अगदी खास कारणासाठी. तेव्हा सायली विचारते, कोणत्या खास कारणासाठी? तो म्हणतो, खास कारण म्हणजे अगं ही काहीच घेऊन आली नाही, तू बोलवलंच आणि तशीच निघून आली. तिचे कपडे या पिशवीत घेऊन आलोय, त्याचबरोबर तिचे औषध देखील घेऊन आलेलो आहे. सायली आता ही सगळी औषध तू न विसरता तिला द्यायचेत बर का? प्रताप म्हणतो, अरे तू काही काळजी करू नको, तू निश्चिंत राहा. मला तर वाटत तू सुद्धा राहा की 2 दिवस इथं. तेव्हा तो म्हणतो, हा मी पण राहिलो असतो, पण माझं काम आहे जरा मुंबईला, मला तिकडे जावं लागणार आहे, त्यामुळे मी आता लगेच काय राहू शकणार नाही. प्रतिमा आहे ना, प्रतिमा राहते आहे ना, तिला काय राहायचं ते राहू द्या, महिनाभर राहू द्या किंवा तिचं मन भरत नाही ना तोपर्यंत राहू द्या. रविराजला देखील असं वाटत असतं की प्रियाची बाजू घ्यावी, पण कोर्टात झालेल्या सगळ्या गोष्टीमुळे त्याने ठरवलेलं असतं की आपण प्रियाची अजिबात बाजू घ्यायची नाहीये, कारण प्रियाची बाजू घेतली तर असं त्यांनी चुकीच्या गोष्टीची आपण बाजू घेतोय असंच होणार आहे. पण मनातून मात्र त्याला या गोष्टीच वाईट वाटत असतं की आपण प्रियाला भेटायला देखील जाऊ शकत नाही. प्रियाला इथलं जेवण जेवायचंय पण ते देखील तिला मिळू शकत नाही, तरी देखील तो त्याच्या गोष्टीवर ठाम राहतो. आणि सायली देखील अश्विनला सांगते की मी अजिबात तिच्यासाठी डबा बनवणार नाही. तेव्हा अश्विन चिडलेला असतो, पण चिडलेल्या अश्विनला प्रतापनेच गार केलेलं असतं. प्रताप त्याला म्हणतो, तुला समजतंय का तू काय बोलतोयस ते? तुला सांगितलंय ना, आता त्या मुलीच्या या घराशी काही संबंध नाहीये. अश्विन म्हणतो, मग माझा तर संबंध आहे ना, मग मी सांगतोय म्हणून डबा बनवा. तेव्हा प्रताप म्हणतो, अजिबात नाही, तू त्या मुलीसाठी सांगतोयस हे माहीत आहे ना आम्हाला, त्यामुळे आम्ही तुझं जराही ऐकणार नाही. त्या मुलीला या घरातून कसलीच मदत जाणार नाही, तिचा आपला काही संबंध नाहीये. अश्विन म्हणतो, ती माझी बायको आहे म्हणल्यानंतर तिच्या या घराशी संबंध आहे हे मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतोय. तेव्हा प्रताप चिडतो आणि म्हणतो, असं तू फरमान आमच्यावर सोडू शकत नाहीस. मी तुला सांगितलंय ना, तिचा काही संबंध नाहीये, तर तिच्या या घराशी काही संबंध नाहीये, ही गोष्ट लक्षात ठेव. तर अस्मिता देखील म्हणते की बाबा म्हणतायत तेच बरोबर आहे, कारण ती कशी वागलेली आहे ते सगळं आपल्याला माहीत आहे, यामुळे तिच्या या घराशी संबंध नाहीये. प्रताप अश्विनवर भलताच चिडलेला असतो, कारण अश्विन चुकीची बाजू घेऊन भांडतोय हे त्याच्या लक्षात आलेलं असतं. तर रविराज आणि प्रतिमा यांना चांगलं बोला की वाईट बोलावं कळत नसतं, कारण आपल्या मुलीला एवढा चांगला नवरा मिळालेला आहे, पण त्या मुलीन त्याच्या जराही काही ठेवलेलं नाहीये. ती मुलगी जेलमध्ये असताना सुद्धा अजूनही घरातल्यांची भांडण लावते. या गोष्टीचं वाईट दोघांनाही वाटत असतं. तर प्रतापने आता डायरेक्ट अश्विनला सांगून ऊन टाकलेलं असतं की काही जरी झालं तरी या घरातून तीच यासाठी कसलीही मदत जाणार नाही. त्याचबरोबर तो रविराजला म्हणतो की तुला या गोष्टीच वाईट वाटत असेल, पण एवढी ठाम भूमिका घेणं गरजेचं आहे. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की बरोबर अर्जुनने आयडिया केलेला आहे
आणि तो तिला आश्रमाच्या बागेमध्ये घेऊन गेलेला असतो आणि त्याच ठिकाणी त्यानेच दाखवलेला असतं. तो तिला प्रश्न विचारत असतो की तुला बालपणीच काय आठवते का. सायली शून्यात गेलेले असते आणि तेव्हा सायलीला काही गोष्टी आठवत असतात. तो सांगत असतो की मी असंच माझ्या तन्वीला भेटायचो आणि तेव्हाच सायलीला लहानपणीच्या गोष्टी आठवू लागतात आणि तेव्हाच तिला कळतं की आपण देखील असंच लहानपणी भेटायचो आणि बोलायचो आणि तिला आठवते. आणि तेव्हा ती कानावर हात ठेवते आणि एकदम ओरडायला लागते, कारण तिला बालपणीच्या गोष्टी स्पष्टपणे आठवू लागलेल्या असतात. अर्जुनने केलेली आयडिया ही आता पूर्णपणे कामात आलेली असते आणि तिला बालपणीच्या आठवण्यासाठी मदत झालेली असते. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.